महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद या सगळ्या निवडणुका 4 महिन्यात घ्याव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते आणि त्यानुसार आता महानगरपालिका म्हणजे नगर परिषद सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू झालेली आहे। विषय जरी राजकीय स्वरूपाचा असला तरी नागरिकांसाठी महत्वाचा म्हणून हा विषय मी आपल्यासमोर मांडतोय की विधानसभा निवडणुकीतील ज्या मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याच मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असं नक्की होताना दिसत आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे। कारण की विधानसभा जी 2024 झाली त्या मतदार याद्याच सदोष होत्या, त्या चुकीच्या होत्या आणि अत्यंत बोगस स्वरूपात त्या तयार करण्यात आल्या होत्या। मग त्याच मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं म्हणजे पुढचा एक अप्रामाणिक प्रयोग ठरणार आहे आणि अशा प्रकारे लोकशाहीची फसवणूक होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या साधारणतः आपण पाहिलं तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 आहेत, म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद 232 आहेत आणि नगर पंचायत या 125 आहेत। असं पाहिलं तर 386 म्हणजे 386 एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका होणार असतील तर खूप व्यापक स्वरूप या निवडणुकांचं आहे आणि ग्रामीण भागातील मतदारांपासून तर शहरी भागातील मतदारांपर्यंत सगळेजण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेत असतात। आता या निवडणुकांच्या आयोजनाची जबाबदारी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, परंतु निवडणूक याद्या मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने नक्की केल्यानुसारच वापरल्या जातात आणि त्या दृष्टीनेच राज्य निवडणूक आयोगाने मागणी केलेली आहे मुख्य निवडणूक आयोगाकडे की निवडणूक याद्या ज्या तुम्ही नक्की केलेल्या त्या आम्हाला द्याव्या। म्हणजे याचा अर्थ विधानसभेच्या ज्या याद्या नक्की केलेल्या आहेत आणि ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत त्याच त्यांनी मागवलेल्या आहेत आणि त्याच्याच आधारे जर निवडणुका होणार असतील तर त्या अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाच्या असू शकतात। आपण पाहिलं की विधानसभा निवडणुकीमध्ये जे आश्चर्यकारक निकाल लागले आणि कुणालाही अपेक्षित नसलेले निकाल समोर आले, जे लोक निवडून येणार नाही, जे राजकीय पक्ष निवडून येणार नाही असं वाटत होतं, तसं वातावरण सुद्धा होतं, ते निवडून आलेले आहेत आणि ते ज्या मतदार याद्यांच्या आधारे निवडून आले त्या अविश्वासपात्र शंकास्पद अशा मतदार याद्यांच्या आधारे परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे चुकीचं ठरेल असं आम्हाला वाटतं। आता मतदार याद्या नेहमी अद्ययावत असल्या पाहिजे, निशंक असल्या पाहिजे, तरच मतदानाची प्रक्रिया फ्री आणि फेअर म्हणजे मोकळ्या वातावरणात आणि प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या असं आपण म्हणू शकतो। परंतु तशा निवडणूक याद्याच तयार झालेल्या नाही। मग आता कारण देण्यात येईल की सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात निवडणुका घ्या असं सांगितलेलं आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात निवडणुका घ्या याचा अर्थ त्यांचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाचं असं नाही की बेकायदेशीर पद्धतीने बोगस मतदार याद्यांच्या आधारे कशाही पद्धतीने निवडणुका घ्या असं काही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं नाही। राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि राज्य निवडणूक आयोगाने समन्वयातून काम करून नवीन निवडणूक याद्या तयार केल्या पाहिजे। मतदार याद्या जोपर्यंत चांगल्या पद्धतीने तयार होत नाही तोपर्यंत चांगल्या निवडणुका होणार नाही। म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगतो की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदार संख्या 9.73 कोटी एवढी होती आणि आता आकडेवारीनुसार ती 980 कोटी एवढी झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ आपण पाहू शकतो की 7 ते 8 लाख मतदार साधारणतः वाढलेले असतील। ही आकडेवारी मागे पुढे असेल तरी सुद्धा जर 9.73 कोटी वरून आता 9.80 कोटी एवढी जर झाली असेल तर जे 6, 7, 8 लाख मतदार वाढले असतील ते नवमतदार आहेत असं आपण समजून घेऊ। म्हणजे ज्यांचे कायदेशीररित्या नावं नोंदवलेले आहेत मतदार म्हणून त्यांना सुद्धा मतदान करता येणार नाही जर जुन्याच याद्यांच्या आधारे मतदान झालं तर। आणि म्हणून मला असं वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे। एक अत्यंत महत्वाचा कायदेशीर हक्क आहे मतदानाचा, तो प्रत्येकाला वापरता आला पाहिजे आणि म्हणून जुनी यादी न वापरता नवीन मतदारांची यादी तयार केली पाहिजे। दुसरं असं की ऍडव्होकेट श्रिया माझ्यासोबत आहेत, आम्ही बऱ्याचशा निवडणूक पिटिशन दाखल केलेले आहे आणि ती तुम्हाला 1-2 उदाहरणांच्या द्वारे सांगेल
की कागदोपत्री अनेक केसेसमध्ये म्हणजे साधारणतः 288 मतदारसंघ सभेचे होते आणि त्या 288 पैकी पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली की 100 पर्यंत मतदारसंघातल्या निवडणुका चॅलेंज झालेल्या आहेत उच्च न्यायालयामध्ये. म्हणजे निवडणूक याचिका दाखल करून हे इथे कसा बोगसपणा झालेला आहे मांडण्यात आलेला आहे विविध न्यायालयांमध्ये, म्हणजे नागपूर उच्च न्यायालय, औरंगाबाद उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय. याच्यामध्ये ज्या निवडणूक याचिका 100च्या आकडेवारीपर्यंत दाखल झालेल्या आहेत, त्याचा अर्थ या निवडणुका काही फ्री अँड फेअर इलेक्शन झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. 2 उदाहरणांद्वारे ती तुम्हाला सांगेल की कागदोपत्री कसे पुरावे आहेत ज्याच्यामधून हे दिसते की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. त्यामुळे या ज्या 2024च्या निवडणुका ज्या पक्षांनी जिंकल्या असतील त्यांनी त्या ईव्हीएमचा वापर तर चुकीचा केला असेलच, ते शंकास्पद आहे असं बोललं जाते आधीपासून, परंतु त्यापेक्षा सगळ्यात मोठा निवडणूक याद्यांचा घोटाळा आहे आणि बोगस निवडणूक याद्यांच्या आधारे निवडून आलेलं हे सरकार आहे असं माझं नागरिकांतर्फे स्पष्ट मत आहे.